नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज जुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. तर मित्रांनो, नेहमी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर ना जेव्हा पण फिश मार्केट बघतो ते सकाळचा मासे बाजार बघतो मालवणातला. कारण मी युजली ह्या कालावधीत संध्याकाळच्या वेळी घरी नसतो आणि रेस्टॉरंटवर असतो. पण आज काही कामाने मी घरी आहे आणि म्हणालो संध्याकाळी एक फिश मार्केटला व्हिजिट मारूया, एक व्हिडिओ काढून तुमच्यापर्यंत पोहोचवूया की संध्याकाळचा मालवणचा जो माशाचा बाजार असतो तो कशा प्रकारे भरतो, कुठले मासे वगैरे मिळतात. तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे जवळपास 5 वाजलेले आहेत. तर आता आपण पटकन मालवणच्या संध्याकाळच्या बाजारात जाऊया. ते नेमकं कुठे असतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि काही फिश आपल्याला घ्यायचे आहेत. तर बघूया, जर चांगले स्वस्त क्वालिटी वाईज चांगले मिळाले तर ते मासे आपण आता घेणार आहोत. तर चला, आज आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत संध्याकाळचा मालवणचा बाजार. तर मित्रांनो, जेव्हा आपण सकाळी दांडी बीचवर येतो तेव्हा बाजार जो आहे ना तो उजवीकडे भरतो या बाजूला, आणि संध्याकाळचा जो फिश मार्केट आहे, जो बाजार आहे ना, डावीकडे भरतो. तर आता आपण डावीकडे जाऊया आणि बघूया संध्याकाळी मालवण फिश मार्केटला कुठले मासे मिळतात. ते ऑलरेडी बऱ्यापैकी गर्दी झालेली आहे. तर आता वाजलेले आहेत जवळपास संध्याकाळचे 5. तर बघा, हे भरलेलं आहे आपलं मालवणचं संध्याकाळचं फिश मार्केट. बरीच गर्दी आहे, पर्यटकही भरपूर आहेत, कारण आता क्रिसमसवाला जो वीकेंड आहे तो आहे. तर मालवणात बरेच पर्यटक आहेत आता. हा मासा आहे तो लेपा मासा म्हणतात त्याला. तिकडे आहे ते टायनी आहे. टायनी बऱ्यापैकी स्वस्त आहेत आज, 120 रुपये नसत. हे चालू आहे 450 राजू कितीला देतो बघूया. अच्छा, 450 ते 450 देतला दी. बरे आहेत मा मोठे त्या दिवशी दी. 2 किलो दी, 1 किलो 2 दी. यूट्यूबवर लोक म्हणतात माका भाव करू येणार नाही म्हणून, माहिती आहे राजू. हे बघा, ह्यो भाव करून देणार नाही माका म्हणून माका येणार नाही. आरामात दे. तर इकडे क्लिनिंग करायसाठी बसतात आणि संध्याकाळचा जवळपास बाजार असा असतो. आणि आता हळूहळू आणखीन ना गर्दी वाढणार इकडे. हे काही सुरमई आणि हलवे सरंगे इथे आहेत. बांगडा आज बघायलाच थोडा कमी भेटला. यांच्याकडे थोडा आहे बांगडा, पण खूप जास्त मोठे आहेत ते. तर एका ठिकाणी आपल्याला ना चालू दिसलेले चांगले, पण ते घेतले आहेत कोणीतरी. बघा, ते जे चालू आहेत ना खूप सुंदर होते, पण ते घेतलेले आहेत म्हणून ते, म्हणजे ते रिसेलिंगसाठी घेतात, पण ते आज नाही विकणार. थोडं आणखीन रेट बहुतेक वर खाली झाल्यावर ते काढतील. ह्या बाजूला ना क्लिनिंगवाले बसतात संध्याकाळचे. सो पहिले लिलाववाले बसतात, मग जे लिलावातनं घेऊन जे फिश हे करतात, सेल करतात ते बसतात, आणि मग क्लिनिंगवाले ह्या बाजूला बसतात. इथे पण आहेत बघा. विनू, चालू कसे आहेत? 400 ना. चालू कसे आहेत? चालू 2 किलो दे. सावकाश दी. चांगली मोठी साईज आहे बघा. फुल साईज किती? 2 किलो. ए माका 2 किलो दी. नाही मावशी, मी स्वतः करते. हॉटेलचीच असत ना. चालू मस्त मावशीने घेतलेले आहे तिथे. 1 किलो मावशी माझे भरतास. ओके, 2. आणखीन 1 किलोचे 2 दे माझे. अरे हे 400. किती होत? परफेक्ट. एखाद कमी करा नको रे, नेहमीच्या माणसाक टाकती. आणखीन 1 किलो दे. अजून 1 किलो रे. होय देते. नेहमी आपण घेतो दादाकडून.
या बाई मी हॉटेलसाठी घेतलंय 400, मी घरच्यासाठी तुका सांगले म्हणून 450 घ्यायचं नाही. ही आहे नाही 50 रुपयासाठी रिलेशन नाही खराब करणार आम्ही कधीच. तू पण 200 ग्रामसाठी करा नको. दीदी नको नको दीदी तसा नाही रे. इकडे टायनी आपल्याला 120 किलो मिळालेले आहेत. ते मस्त आपण 3 किलो घेतलेले आहेत. तिकडे मस्त म्हाकलं आहेत पण ती खूप जास्त मोठी आहेत. ती आपल्याला रेस्टॉरंटसाठी चालणार नाही. आणि या बाजूला बघा हे सगळे क्लिनिंगसाठी बसतात. तर संध्याकाळी तुम्हाला फिश क्लिनिंग पाहिजे असेल तर ते इथे करून मिळेल. इथे जे रिसेलिंगवाले आहेत तेही इथे असतात. तर ते तुम्हाला रिसेल वगैरे करून देतील. चला खूप जास्त वजन झालं माझ्या हातात तर पटकन निघूया. संध्याकाळी ना माझं असं मत आहे की सुरमई वगैरे जास्त मिळत नाही. ती सुरमई सकाळी एक 6:30-7च्या दरम्यान आलं ना तर मिळते. तरी इकडे विचारूया आपण जवळपास काय प्राईस आहे. संध्या इसवण कसा रे? इसवण कसा? 800. नाही हे मोठे रे, हे मोठे दोन सुरमई जी आहे ती 800 रुपये किलो आहे. प्रॉन्स आपण घेतले ते 400 रुपये किलो जवळपास होते. मोठे प्रॉन्स जे आपण चालू म्हणतो. आणि फ्रायचे जे प्रॉन्स मसाला प्रॉन्स जे आपण म्हणतो करीसाठी जे वापरतो छोटे ते बरेच स्वस्त मिळाले, चांगले मिळाले म्हणून घरच्यासाठी पण घेतले. 120 किलो मिळाले. पापलेटही ऑलमोस्ट सेम रेट असतो. 1000ला किलो मिळतं. साधारण 6 ते 7 पीस त्याच्यामध्ये बसतात. म्हाकलं होती पण थोडी एक्सपेन्सिव्ह होती. 250-300 रुपये किलोपर्यंत होती पण ती छोटी साईज नव्हती, मोठी होती. त्या व्यतिरिक्त बरेचसे किरकोळ छोटे असे मासे होते. बांगडा इतका बघायला मिळाला नाही कारण सकाळी पण आपण आलो होतो बंदरावर तेव्हाही बांगडा जास्त नव्हता आणि एक्सपेन्सिव्ह होता. 600-700 रुपये टोपली बांगडा होता. तर समजा तुम्ही सकाळी मासे घेतला तर मी दाखवलं आहे की कशाप्रकारे ते पॅकिंग करूनही देतात. संध्याकाळी पण ही सोय इकडे अवेलेबल असते. ते आईस बॉक्स घेऊन बसलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला बर्फ भरून मासे जर तुम्हाला तुमच्या घरी न्यायचे असतील, समजा कोल्हापूरला न्यायचे आहेत, मुंबईला वगैरे न्यायचे आहेत तर ते तुम्हाला नीटरीते पॅक करून देतात. मावशीचं लक्ष नाही या. मोबाईल तुका बाय करी होते मी. तुम्ही सकाळी काय असता? सकाळी नसतास? हां. तर या मावशी आहेत ना ते नेहमी आमच्या म्हाकलं जे आहेत ना स्क्विड जे म्हणतो ते क्लीन करतात. तर आणि हे संध्याकाळी असतात इथे आणि सकाळचे ते मार्केटच्या आत बसतात. तर आता दिसल्यात तर हाय केलं. कारण कसं आहे ना की माणसांशी जेव्हा आपण ओळख ठेवतो ना तेव्हा म्हणजे एक वेगळं हे असतं. आता मी सहज इकडनं घरी गेलो असतो पण मला दिसल्यात, त्यांनी मला ओळखलं, त्यांनी विचारलं रे किती दिवस कुठे होतास, कारण आपण संध्याकाळचं येत नाही जास्त. सो हा एक वेगळा अनुभव आहे फिश मार्केटमध्ये. तर संध्याकाळचं जेव्हा मी मालवण फिश मार्केटला येतो ना तसं आणखीन एक आपला इकडे मित्र आहे. होय आमचा नाम्या चहा आणि वडापाव देतो. बरेच दिवस झाले. सकाळचं असतं ना तू, संध्याकाळचं हे आता हॉटेल बंद केलं ना. माणसं मिळत नाही रे आणि माका परत बागेताव जाऊचा लागता. तर हा ना नाम्या आहे आमचा मित्र. उत्कृष्ट वडापाव आणि चहा त्याच्याकडे मिळतो. मालवण बंदरावर संध्याकाळी आलं तर नाम्याकडे वडापाव खायचा. आधी विचारायचं त्याच्याकडे वडापाव आहेत की नाही, फ्रेश बनवून देतो तो. चला नाम्या बाय बाय. 2-4 जणांना जेव्हा आपण भेटतो ना संध्याकाळी फक्त हाय हॅलो पण म्हणतो त्यांनाही बरं वाटतं आणि आपल्यालाही बरं वाटतं की जरी रोज त्या माणसाबरोबर आपलं काम नसतं पण एक रिलेशन असतो जो आपण फक्त एका हाय हॅलो हाऊ आर यूनी आणि कसे काय आहात ह्याच्याने आपण निभावू शकतो. सो येस, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर 100% सबस्क्राईब केलंच पाहिजे, ज्याच्याने जेव्हा पण आम्ही नवीन नवीन व्हिडिओज आणत राहू ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतो. चला पुन्हा भेटूया.